मंजूर झालेल्या घरकुलासाठी चेक देण्यासाठी शेगाव नगर परिषदेतील 2 कंत्राट कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्याला लाच मागितली होती. अशा तक्रारीनुसार बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. आकाश भोज, संदेश पोहरकर असे दोन्ही खादाड कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. शेगाव जानोरी मार्गावरील राजेश्वर कॉलनीजवळ ही कारवाई करण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेतून शेगाव येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. मात्र घरकुलाचे घर बांधकामासाठी मिळणारा धनादेश वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा त्यांना मिळाला नव्हता. नगर परिषदेतील दोघे कंत्राटी कर्मचारी नेहमी टाळाटाळ करीत होते. धनादेश देण्यासाठी एके दिवशी त्या 2 खादाड कर्मचाऱ्यांनी 20,000ची मागणी केली. पण लाच देण्याच्या मानसिकतेत नसणाऱ्या सुजान लाभार्थ्यांनी याबाबत बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून कारवाई करत दोघा खादाड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध शेगाव पोलीस स्टेशनला कलम 7(अ) 12 भ प्र अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमस्ते, मी DYSP अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा शीतल घोगरे. काल शेगाव नगरपालिका येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या अनुदानाचा मंजूर झालेल्या लाभार्थीची एक तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीनुसार आम्ही पडताळणी कारवाई केली असता प्रधानमंत्री आवास योजना करिता नगर परिषद शेगावच्या वतीने कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले श्री संदेश पोहरकर आणि स्थापत्य अभियंता बांधकाम जे श्री आकाश भोज यांनी लाभार्थी यांना त्यांचे घरकुल योजनेचा लोकेशन त्यांनी ज्यावेळी अर्ज केला होता त्यावेळेसची जागा वेगळी होती आणि यानंतर त्यांनी लोकेशन चेंज केल्याबद्दल सदरचं लोकेशन चेंज केलं म्हणून आणि लाभार्थी यांना पहिल्या टप्प्यातील 40,000 रुपये प्राप्त झाले होते. त्याचा मोबदला म्हणून 20,000 रुपये आणि लाभार्थीला एकूण 2.5 लाखाचं घरकुल अनुदान मंजूर झालं होतं. त्याच्या एकूण 40,000 रुपये लाचेची मागणी करून पहिल्या टप्प्यातील 20,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात शेगाव येथे पकडण्यात आलेलं आहे. माझं सर्व शेगाव नगरपालिकेच्या अंदर असणारे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणारे लाभार्थी यांना अशी विनंती आहे आणि तसंच इतर नागरिकांना अशी विनंती आहे, ज्यांना कोणी सरकारी अधिकारी कर्मचारी हे शासकीय कामाकरिता शासकीय फी सोडून कोणतीही लाच मागत असतील, पैशाची मागणी करत असतील अथवा इतर वस्तूची मागणी करत असतील तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक 1064 आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शेगाव नगर परिषदेमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना ज्यांना कुणाला यापूर्वी या संबंधित कर्मचाऱ्यांकडून अथवा इतर कोणाकडून पैसे घेऊन अनुदान दिलं असेल तर अशांनीही सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मला मदत करावी अशी मी विनंती करते. यामध्ये किती आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे? 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे.